बघा इकडे बघा. हाय, आम्ही आमचे फोटो कापतोय आता. फोटो कापतोय. मेमरीज गोळा केल्यात आता. ते आम्ही काय करतोय, आम्ही ते आता तयार करतोय. आमचा उद्या कार्यक्रम आहे, त्यासाठी. कुठला कार्यक्रम आहे? आमच्या अभ्यासिकेला सुरू होऊन 10 वर्ष पूर्ण झालेत. 10 वर्ष कशी होती दाखव. साक्षी आली अशी होते आधी. मी बघा कशी होती. आमचे 10 वर्ष कधीच 18 तारखेला मी बघा कशी होती. आमच्या 18 वर्ष 18 तारखेला 10 वर्ष 18 तारखेलाच पूर्ण झाले. पण आम्ही कार्यक्रम ठेवतोय कारण उद्या संडे आहे. संडे म्हणून आमच्याकडून नम्र विनंती. अच्छा ठीक है, समझ गया. नम्र विनंती आहे, कृपया सगळ्यांनी या आणि आमच्या कार्यक्रमाला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. ताई दाखवा ना, बघा ना सगळं. इतक्या वेळेस स्केच पण नव्हता, आता मार्कर पण आहे, स्केच छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ घे ना असे. ऐका हे बघा. अजून ही सोनाली ही सोनाली अजून तुम्हाला दाखवते. बघा तिच्यात क्लिअर नाही दिसत तुम्ही. ही सानिका आहे ना. आणि ही सानिका. श्रेया कुठे? श्रेया साक्षी माझं चांगलं आहे बाई फोटो. बघा, ही आत्ताची श्रेया, तुम्ही साहिल आहे त्यात ही आत्ताची श्रेया आणि ही आत्ताची फोटो श्रेया. नको हरू हा. आणि साक्षी कुठे? साक्षी दाखवली मी. कधी नाही दाखवली मगाशी दाखवली. नाही. तर अशा पद्धतीने तयारी चालली ही यांची. साक्षी आणि आत्ताची साक्षी. दाखवा की साक्षी. ही साक्षी आणि आत्ताची साक्षी. ए दाखव. हे आमचं ऐका ना, 10 वर्षाचं पूर्ण जर्नी सहवास जर्नी. अभ्यासिका सुरू होऊन 10 वर्ष झाली. त्याच्याबद्दल हे स्केच पण लिहिलं त्यांनी सगळं तयारी केलेली. आर्यनला दाखवलं का? आर्यन आहे ना फोटो मध्ये बघ, दिसला का? रिॲक्शन घेतली. नमस्ते. तर आज आमच्या समता प्रतिष्ठानची पहिली अभ्यासिका, त्याचा 10वा वर्धापन दिन आहे. तर त्याची तयारी चालू आहे. नियती इकडं बघ जरा. हाय का? खूप दिवसानंतर आली. अरे ना चिकटते बाशी वरती नको लावा आली. इकडे फ्लेक्स लावलाय आमचा. सोनाली एक मिनिट. ती बघा श्रेया आहे का, स्वागताची तयारी करते. आणि ह्या मुली बसल्यात. एक मिनिट. ह्या मुली बसल्यात बघा इथं तयारी करून. 5 वाजता झाल्या द्या. कुठलं नाटक आहे तुमचं? म्हणजे अभ्यासिका कशी तर ते तुम्हाला नंतर बघायला मिळेल. बघा आमच्या काय वर्धापन दिनाची तयारी चालू आहे. साईड प्लीज. आम्ही हे लिहिलंय, हिने लिहिलंय बघा. आणि आम्ही हे फोटोज काढलेत, जुने फोटोज. ए तो फोटो कुठे आहे? हे बघा. मी इथं हाय सोनाली. प्रो आर्टिस्ट बघा, प्रो आर्टिस्ट. वाव वाव. हे हिने काढले आणि हे हिने काढले. काय 10वा वर्धापन दिन लिहायचं होतं. वर्धापन लिहिलं थोडासा वर घ्यायचं होतं आणि खाली इथं लिहायचं. आता छान वाटतंय बघ. ह्या नीताताई, ह्या अपर्णाताई आणि ही माऊ आहे. माऊ ऐकत. हे आमचे अध्यक्ष आहेत अपर्णाताई आणि ह्या उपाध्यक्ष आहेत. आमचं डेकोरेशन स्टार्ट झाले. हे इग्नोर करा, हे बघू नका. हिने झाडू मारलाय, ही रांगोळी काढली. ही बघा पहिला फुगा.
वर्षाची यशस्वी वाटचाल पूर्ण झाली आहे. या संपूर्ण 10 वर्षात अनेक विद्यार्थी घडले, त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडण्याचे कार्य सतत चालू राहिले. आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, फक्त या कार्यक्रमासाठी नाही, तर या प्रवासातील सुंदर आठवणींना उजाळा देण्यासाठी. गप्पा, अनुभव आणि आठवणींच्या माध्यमातून आपण या 10 वर्षाचा प्रवास पुन्हा एकदा जगणार आहोत. ही अभ्यासिका केवळ शिक्षणाची जागा असून ती प्रेरणेचे, संघर्षाचे आणि यशाचे केंद्र राहिली आहे. चला या सुंदर प्रवासाचा आनंद साजरा करूया आणि पुढील वाटचालीसाठी नवीन ऊर्जा देऊया. अभ्यासिकेत म्हणजे जेव्हा इथे उन्हाळी शिबिर होतं ना, तेव्हापासून मी स्टार्ट केलं होतं अभ्यासिकेत यायला. तर तेव्हा एवढे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या होत्या की म्हणजे मी त्या आधी कधी अनुभवल्या नव्हत्या. तर तेव्हा मला इथे खूप इंटरेस्टेड वाटलं. सो तेव्हापासून मी स्टार्ट झाले यायला. मग तिकडे पल्लवीताई आणि सौरभदादाने स्टार्ट केली अभ्यासिका. सो मग ते झालं, मग पल्लवीताई गेली. सो मग आता मी अभ्यासिका घेतली. दोरेच मागं लागलं नाही गाडीचं म्हणजे असती असं तसं खेळायला थोडा वेळ चालूच असतो. असं खेळायच्या विचारांनी इकडं आलो आणि त्यानंतर 10 वर्ष भरपूर त्या मित्रांमुळे काय काय वेगवेगळे गड किल्ले असतील, अजून सायन्स वर्क असेल आणि भरपूर अजून इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायला भेटला आणि भरपूर 10 वर्ष खूप एन्जॉय केलं. बाबांनी सगळे लोक म्हणायचे अभ्यासिकेचं तरी नाही झालं, सोडला आपल्याला करून गेले. नंतर मग मी त्यांच्या गॅलरीतून बघायचं चालू आंबा वगैरे रेग्युलर एक घेऊन LLB करते आणि सोबत CSE करते. आणि अभ्यासिकेचा माझा अनुभव पहिल्या दिवसापासून इतर अभ्यासिकेत येते. आत्ता मी जे करिअर करते त्याबद्दल मला माहितीच नसतं जर मी अभ्यासिकेत नसते. आणि दुसरं म्हणजे आम्ही लहानपणी ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मित्र जेवढे पण आम्ही एकत्र आलो त्या अभ्यासिकेमुळे चाललो. दुसरं सेम आमची तीच स्टोरी होती की आम्ही अभ्यासाला घाबरायचो पहिलं, मग आम्ही खेळायचो आणि घरी पळून जायचो. पण हळूहळू अभ्यासाला पण सवय लागली. रवी सर पोयम पाठांतर घेतल्याशिवाय जाऊ येत नव्हते. आणि असे 1-2 अजून काही दादा होते जे आम्हाला स्टोरीज सांगायचे, अभ्यास घ्यायचे. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही ते पुढे आलो. भूमीची संस्था होती जी आम्हाला शिकवायला यायची सॅटर्डे संडे सायन्स मॅथ्स. आणि त्यांच्यामुळं आमचं कुठे ना कुठे शिक्षणाला अजून एक हे, कारण आम्ही सगळे अशा शाळेतून होतो म्हणजे जिथं रेग्युलरली चांगले म्हणजे शिकवत होते, पण इतकं म्हणजे नाही की सुट्ट्या खूप असायच्या, गव्हर्नमेंटची शाळा असायची त्यामुळे. पण त्याच्यानंतर मग 6वी नंतर शाळा पण चेंज झाली आणि अभ्यासिकेत येऊन पण अभ्यास खूप चांगला व्हायला लागला आणि संस्कार लागले आम्हाला. मेन तर आम्ही ट्रिपला जायला लागलो. ट्रिपला गेलेलो राजगड, सिंहगड, रायगड, तिकोना, पुरंदर असे इतके गड केलेत आम्ही. आणि सोबतच सायन्स पार्कसारखी जागा फिरलो. आगा खान पॅलेससारखी गांधीजींची हिस्ट्री वगैरे आम्ही गोळा केली. परत आम्ही प्रत्येक दिवाळी वगैरेमध्ये अनाथ आश्रम किंवा वृद्धाश्रममध्ये व्हिजिट देतो. त्यांच्यासोबत दिवाळी सेलिब्रेट करतो. एक नवीन चीटिंग करता है तू,
चीटिंग 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 करता है तू. हॅपी बर्थडे समता म्हणायचं. कुठं आहे कुठे दिसते का उगाच आहे हे विशाखा केक खा केक कसा आहे केक केक कापलं पण आता खातोय छान आहे केक काय काय एवढंसं केक सगळ्यांना केक मिळाला का? बाज बाज खूप छान आहे. आता मी आम्हालाच नाही केक सारखं बघ काय का मी आता अमृताताईंना सांगते. कसा होता केक ताई केक कसा होता खाल्लंच नाही अजून लवकर सांगा केक कसा होता खूप छान एक नंबर सगळे कार्यक्रम संपले जेवायला आले गेट टुगेदर हे पोरी बघा कसे जेवतात जेवण कसं जेवण तुम्हाला नाही मागाशी घेतले तुम्हाला किती काय कार्यक्रम झाल्यामुळे ह्यांना लय भूक लागली मग काही सुचत नाही ना बोलायचं आहे ना बोल ना कसं आहे बोल ना बॅक आम्ही जेवायला बसतो एवढे सगळे जण आम्ही आलो दिसले का सगळे जेवलं